खूप दिवस झाले मला एक छान असा हेअरकट करायचा होता, पण त्याला ना काही मुहूर्तच लागत नव्हता. पण आज लागलंय बरं का. तो दाखवण्याआधी ना आमच्या घराच्या इथे ना गंगापूजन होतं आणि त्यासाठीच म्हणून मला सुवासिन म्हणून जेवायला बोलवलं होतं. आता इथं गेल्यानंतर ना प्रसाद देण्यासाठी कुणीच नव्हतं, म्हणून काय मग जिथं कमी तिथं आम्ही. मी इथं शांतपणे जेवत असली तरी माझं पिल्लू ना आतमध्ये असं छान खेळत होतं. हे सगळं झाल्यानंतर ना निवांत 5-6 वाजता पार्लरमध्ये आलो आणि असा काय हेअरकट माझा केला होता जो की मला फार आवडला. आणि हेअरस्टाईल छान असली की आपल्या लुकमध्ये किती फरक पडतो ना. असो, आधीच ना घरी यायला खूप उशीर झाला होता आणि मला स्वयंपाक पण करायचा होता. त्यात मला फ्रीजमध्ये पनीरचं पाकिट दिसलं. मग काय घेतलं पनीर करायला. कढई ठेवली, कढईत तेल तापत ठेवलं. मग कांदा, लसूण, आलं, काजू, टोमॅटो आणि 2 मिरच्या आणि तुम्हाला हवं असेल तर तमालपत्र. आणि मी ना पनीर कधीच तळून घेत नाही. कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून ना पनीर त्यात टाकून म्हणजे पनीर ना एकदम सॉफ्ट होतं. ते होतच आहे तोपर्यंत ना मसाला बारीक करून घेतला. मग कढईत ना 2 चमचे तूप, 1 चमचा तेल टाकून ना मसाला छान असा परतायला ठेवायचा. त्यात तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या चवीप्रमाणे ना खडे मसालेही टाकू शकता, पण मी पर्सनली नाही टाकत. मग त्यात ना मीठ, हळद, पनीर मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. मसाला ना खरपूस भाजल्यानंतर त्याच्यात पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि तुम्हाला हवं तसं पाणी ओतून घ्यायचं. झालं आपलं पनीर तयार. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.